कुठली परत आम्हाला नियम शिकवतात एकेकाने बोला एकेकाने आपलं मत व्यक्त करा। ओळखीचे होते ना मॅडम, त्यांना 11 ते 5 मिनिटांनी नंतर सुद्धा हॉलमध्ये घेतलेला आहे। ज्यांनी कंपल्सरी आधार कार्ड मागताय, आधार कार्ड नको शिक्षक अधिकाऱ्यांना फोन करू शकतो हे करा, आम्ही काय करू शकत नाही। पोलीस लोकांना माघारी घेतलं तर आम्ही कंप्लेंट लोकांनी काय केलं आणि एवढं बरोबर आहे, आम्हाला बोलायला तयार नाही पेपरचं मॅडम टायमिंग 10:30चं, अर्धा तास अगोदर यायचं। आम्ही अर्धा तास अगोदर आलो, परीक्षा हॉलमध्ये आम्हाला घेतलं, पेपर सुद्धा दिला आम्हाला, कोड नंबर वाईज बी मला होती बरोबर, ते दिलं। आयडी प्रूफ विचार हे बघितलं आमचं, त्यानंतर आधार कार्ड विचारलं। आता माझं खरं सांगायचं तर माझी येता पर्स हरवली, जे होतं त्याच्यात ते सर्व माझं गेलं। आता इथं मी काय दाखवणार सांगा? मग ही आमची काही जी कंडिशन आहे आणि दरवर्षी नाही लागत, दरवर्षी कधी लागत नाही। आम्ही दरवर्षी या प्रवेश पत्रावरच आम्ही एक्झाम देतो, दरवर्षी टीईटीची एक्झाम। आणि फर्स्ट टाइम असं झालंय की एवढे विद्यार्थी आणि मॅडम ह्याच्यामध्ये असं मेन्शन पण नाहीये की जर आयडी प्रूफ नसेल तर परीक्षेला बसूच दिला जाणार नाही, असं मेन्शन नाहीये। दरवर्षी आम्ही टीईटीची एक्झाम देतो, दरवर्षी प्रवेश पत्रावर की 1 मिनिटासाठी लेट झाला आणि त्यामुळे त्यांनी घेतलं नाही। आणि असं जवळजवळ 25 ते 30 विद्यार्थी आहेत, यांना परीक्षेला बसू दिलं होतं, परंतु यांना नंतर काही कालावधीने यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे त्यांनी आयडी प्रूफ मागितला, परंतु आयडी प्रूफ नसल्या कारणास्तव यांना आधार कार्ड नसल्या कारणास्तव यांना बाहेर काढलेलं आहे। आधार कार्ड पण ओरिजिनल मी सांगू इच्छितो की आज जोराचा पाऊस होता, नैसर्गिक आपत्ती आहे, विद्यार्थी दूरून आलेले आहेत, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता आणि जवळ म्हणजे इथं 10 वाजता विद्यार्थी जवळजवळ सगळे प्रेझेंट होते, परंतु यांची सिस्टीम बरोबर नव्हती। इथं विद्यार्थ्यांना या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगमध्ये जायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागले आणि यांनी 10-20 प्लस गेट बंद केलं, म्हणून या विद्यार्थ्यांचं आज एवढं नुकसान होतंय। तर याच्यावर पोलिसांचा पण त्याचा सपोर्ट नाही, ते त्यांनी हात मागावर घेतलाय आणि तेव्हा आम्ही काही करू शकत नाही। मेन म्हणजे पोलीस लोकांनी पण हे केलं, त्यांचं तरी ऍटलीस्ट थोडा सपोर्ट त्यांनी ते केलंय। आम्ही पाली सुधागड या ठिकाणून आलो, त्यानंतर फाटा त्या ठिकाणी आम्ही उतरलो आणि 4 किलोमीटर चालत आलो। 5 मिनिटं उशीर झाल्यामुळं आम्हाला परत आतमध्ये घेतलं नाही, अधिकारी येत आहे म्हणून 5 मिनिटात येता म्हणून 2 तास घालवले, 2 तास तसं थांबूनही आम्हाला आतमध्ये घेतलं नाही। कुठून चालत आलात? पाली फाट्यावर जवळजवळ 3.5-4 किलोमीटरचं अंतर आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा www.flyingcitynews.com।